जलौकान् दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगदवनप्रौढतावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोद्धि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहादीन्। 15 मिनट के लिए मैं अष्टांग संग्रह पढ़ लेंगे, फिर बाद में गणेश टेक ओवर करेगा। हेमंतादिषु कुर्वीत स्वं स्वं चाकालिकेष्वपि विधिं तच्छीलं यस्मात् शीतादिद्वन्द्वकारितम् ऋतुचर्यादि शीतोष्ण वृष्टिदोष प्रतिक्रिया अत एव च चर्यायां हेमंत शिशिरे समे। अकालिकेषु अपि हेमंतादिषु स्वं स्वं विधिं तच्छीलनम कुर्वीत, इस प्रकार का है। तो अगर हेमंत ऋतु में हेमंत नहीं होता है, ग्रीष्म में होता है या किसी दूसरे ऋतु में होता है, तो उसका विधि वहां पे करना चाहिए। अष्टांग संग्रह में भी मास ऋतु और लक्षण ये 3 बताए गए हैं ऋतुओं के बारे में, और फिर यथोत्तरम भजेत चर्याम तथा तस्य बला देती, जिस ऋतु के लक्षण दे रहे हो, दिखाई दे रहे हैं, उसकी चर्या करनी है। यस्मात् शीतादि द्वंद्वकारितम ऋतुचर्यादि शीतोष्ण वृष्टिदोष प्रतिक्रिया। बारे में अगर कुछ ये लिखते हैं तो देखते हैं थोड़ा टीकाकार। तथा अकालिकेषु ऋतु विपरीत ऋतुप्रसंगोद्भूतेषु हेमंतादिषु स्वं स्वं आत्मीयं विधिं कुर्वीत यथा तस्य विधेः शीलने शीतादीनां शीतोष्ण वर्षाणां द्वन्द्वः अपापुरुषं कारयति तेन एतदुक्तं भवति। ज्येष्ठाषाढयोः अन्ययोः वा मासयोः ग्रीष्मादिस्वलक्षणप्रसंगे हेमन्तादिस्वलक्षणं दृश्यते। तस्य आगन्तो हेमन्तादिकस्य चर्यां सेवेत यतः येषां ऋतुचर्याध्याये कथिता हेमन्तादिषु चर्या सा न यथेच्छमेव क्रियते, किं तर्हि शीतादिदोष प्रतीकारार्थम्। तेन यस्मिन्नेव मासे शीतादयः तस्मिन्नेव सा चर्या सेव्या। एतदेव उच्यते दिनचर्यया आदिना। शीतादिदोष प्रतीकारा ऋतुचर्युक्तान् मासमात्रमाश्रित्य एवं एतस्मिन् अर्थे उपपत्तिः उच्यते अत एव च इत्यादि। हेमंत शिशिरयोः अत एव शीतदोष सादृश्यात् चर्यापि सादृशी एव उक्ता। आयुषो रक्षण वस्तुनः प्रकृतित्वात् इदमुच्यते। सर्वेषां प्राणभूतां शरीरिणाम् आयुर्नित्यम् उभयकर्म बलवत्वात्। आगे का शुरू हुआ। उसका जो हेमंत आदि ऋतुओं में जो ऋतुचर्या का पालन करने के लिए निर्देश है वो शीतादि द्वंद्व के हिसाब से किया गया है। तो शीत उष्ण वृष्टि दोष प्रतिक्रिया ये ऋतुचर्या आदि में बताई गई है। अतः एवं चर्यायाम हेमंत शिशिरे समय, और उसी के हिसाब से
हेमंत और शिशिर की चर्या एक जैसी बताई गई है। तो इसका मतलब ये है कि जिस ऋतु के लक्षण जब दिख रहे हो तो उसकी चर्या उसमें करनी है। नहीं ये मास है तो ये अभी ऋतु है ऐसा समझकर उसकी चर्या करनी है, ऐसा नहीं है। जिसके लक्षण दिखाई दे रहे हैं उसकी चर्या। अभी शरद ऋतु आरंभ हुआ है फिर भी लक्षण है ज्यादा वो वर्षा ऋतु जैसे है, तो वर्षा ऋतु की चर्या करनी चाहिए। शरद ऋतु का करने का कोई संबंध नहीं है इस प्रकार से। सर्व प्राणभृतां नित्यम आयुर्युक्तिम अपेक्षते दैवे पुरुषकारस्य स्थितं यस्य बलात्। सभी जो प्राण धारण करने वाले हैं उनके लिए उनके आयुष्य को युक्ति क्या है, और दैव और पुरुषकार इसके ऊपर उसका बलाबल निर्भर है। ये चरक में जैसे कहते चलिए अन्य जन्म कृतन कर्म दैव दैवम पौरुषम ऐहिकम। तो हमी ने जो पिछले जन्मों में किया हुआ कर्म है वो दैव है, और यह लोक में हम जो पौरुष करते हैं वो कर्म करते हैं वो पौरुष कर्म कहलाता है। विद्याद्य कर्मणि त्रेधा श्रेष्ठ मध्या वरत्वतः, ये ज्यादा है पंक्ति। तो उसमें श्रेष्ठ मध्या और अवर इस प्रकार से ये कर्म तीन प्रकार के हैं, दोनों दैव कर्म हो या फिर ऐहिक कर्म हो। तयोरुदारयो उक्ति युक्ति दीर्घस्य सुखस्य च नियतस्य आयुषो हेतु विपरीतस्य चापरा। तो दोनों अगर अच्छे हैं उदार है तो दीर्घ सुखायु इस प्रकार का रहेगा, नियत आयु रहेगा। और विपरीत से चापरा और दोनों अगर कमजोर है बहुत ही अच्छे नहीं है हीन है तो उसके विपरीत आयुष्य कम होगा, दुखायु होगा, अनियत होगा इस प्रकार से। मध्या मध्यस्य मिश्रस्य संकीर्णा शृणु चापर। मध्यम है तो दोनों मध्य आयु की स्थिति रहेगी। मिश्रस्य संकीर्णा कुछ हिस्सा दैव का अच्छा है, कुछ हिस्सा यहाँ का अच्छा है, बाकी अच्छा नहीं है वगैरह वगैरह, तो ये संकीर्णा इस प्रकार का हो जाएगा। शृणु चापरम। और दूसरी भी एक चीज है, दैवम पुरुष कारेण दुर्बलम ही उपहन्यते। दुर्बलम दैवम पुरुष कारण ही उपहन्यते। अगर दैव दुर्बल है तो पुरुषकार से उसकी क्षति होती है। तथा दैवेन बलिना पौरुषं कर्म दुर्बलम, और उसी प्रकार बलवान दैव से पौरुष कर्म दुर्बल अगर जो है तो उसकी मात्रा नहीं चलती। दृष्टवा यदि के मन्यन्ते नियतम मानम आयुषा। तो ये देखकर लोग कहते हैं कि आयुष का प्रमाण नियत है। कर्म किंचित क्वचित काले विपाक नियतम महत् किंचित काल नियतम प्रत्येक प्रतिबोध्यते। ये थोड़ा अंतर है चरक में। तो किंचित कर्म क्वचित काले कहीं किया होगा थोड़ा सा कर्म, विपाक नियतम महत्, विपाक उसका महत्व और नियत इस प्रकार का है। किंचित तो अकाल नियतम ऐसा चरक का पाठ है। तो काल नियत नहीं है, प्रत्यय ही प्रतिबोध्य और कारणों से उसका पता लग जाता है या अनुभूति से उसका पता लग जाता है कि ये होने वाला था, बस ताकि कोई उसका कारण नहीं है। दैव इतना बलवान था। अभी हाल ही में जो केस हुई थी वो गैंग्रीन से अच्छी तरह ठीक हो गई और कामला से मृत्यु हो गई और उसका कुछ पता नहीं चला कामला क्यों हुई और वो प्राणघातक क्यों हो गई इस प्रकार का। तो अगर दैव इतना प्रबल है, विपाक नियत इस प्रकार का है कुछ तो अनुभूति के बाद ये पता चलता है कि नहीं ये होना था, बस बस दूसरा कोई कारण नहीं है। उपदिष्ट ततश्चैष हिताहित विधिक्रम। और इसीलिए हिताहित विधिक्रम बतलाया गया है।
इसमें ये सबसे अहम बात है कि जो कर्म हम यहाँ पे करते हैं उसका यहाँ भी फल मिल जाता है, ये एक चीज है। मिल भी सकता है, लेकिन कई दफा ऐसा होता है, पंखा हवा है या दिवा हवा है तो तिकट, हाँ, वर्ष 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 ती खिडकी उघड नुसतं ढकल. तो अगर इसी जन्म में उसका फल मिल गया तो कोई आपत्ति नहीं है। लेकिन मानो कि इस जन्म में फल नहीं मिला तो भी ये संचित होकर रहेगा, और इस जन्म में नहीं तो अगले जन्म में उसको भुगतना पड़ेगा। तो कम से कम बुरा कर्म मत करे। जो पाप कर्म है उसका त्याग करे, उसका शीलन न करे, और जो पुण्य कर्म है वो करते रहे। इसके बाद में अगर पुण्य कर्म का फल यहीं पे मिल गया तो अच्छी बात है, लेकिन अगर मिला भी नहीं तो अगले जन्म में तो कुछ अच्छा होगा, ये उसका सिद्धांत है उसके पीछे। और वही शायद चीज रोकती है लोगों को पाप कर्म करने से। नहीं तो मेजॉरिटी समाज सदवृत्त के नियमों का आचरण करने वाला है। कुछ ही लोग ऐसे हैं कि जो सदवृत्त का आचरण नहीं करते। और खासकर राजा अगर ये नहीं करता तो सब पूरा बिगड़ जाता है। मनुस्मृति में एक श्लोक बताया गया है, कालो वा कारणम राज्ञा राजा वा काल कारणम इति से संशयो माभूत राजा कालस्य कारण। काल राजा का कारण है या राजा काल का कारण है, इसके बारे में तुम्हें संदेह ही नहीं होना है। राजा कालस्य कारण, राजा काल का कारण है। अभी सब बताते हैं कलयुग की महिमा है तो अभी ऐसा ही चलेगा वगैरह वगैरह। और चरक ने भी जो विमान स्थान में बताया है सत्ययुग की परिस्थिति कैसी थी, त्रेता की कैसी वगैरह वगैरह के बारे में मान भी लेकर चलते हैं तो भी हमें हमारे मार्ग में पूरा विश्वास होना चाहिए। जब हम देखते हैं कि लोग कुछ भी कुकर्म करते हैं फिर भी अपरेंटली सुखी है, उनके पास संपत्ति है या उनके पास सत्ता है इस प्रकार से, तो ये हो सकता है कि हमारा मन भी बहल जाता है कि क्यों नहीं हम गलत रास्ते का इस्तेमाल करें। और उसमें क्या आपत्ति है इस प्रकार की। लेकिन जो महाभारत का सार बतलाया जाता है, परोपकारा पुण्याय पापाय परपीड़नम, वो किसी न किसी तरीके से परिणत होता ही है। और ये आशंका मन में रहेगी तो शायद हम पापाचरण से निवृत्त हो जाएंगे। पुण्य कर्म करेंगे नहीं करेंगे वो अलग चीज है। लेकिन उससे निवृत्ति और पुण्य कर्म करना ये होना चाहिए इस प्रकार से। कोलटकर जी कहा करते थे, कहाँ का वचन है मुझे मालूम नहीं है, यश पुण्य रवाप्य थे, यश जो है वो पुण्य से आता है, ऐसा उनका कहना था। और वैसे भी स्वेन निस्व तपस्विना, चिकित्सा कर्म खुद ही एक पुण्यकारक कर्म है। सनातनत्वात् वेदानाम अक्षरत्वात् तथैव च चिकित्सितात् पुण्यतमम किंचिदपि शुश्रुम, ऐसा एक दूसरा वचन है। तो चिकित्सा हम करते रहे, स्वेन निस्व तपस्विना, जिनके पास पैसा नहीं है ऐसे तपस्वी लोगों की भी चिकित्सा अपने धन से करते रहे। तो ये भी बड़ा पुण्य देने वाला है। और पुण्य के आधार पर ही यश प्राप्ति इस प्रकार से होती है। तो ये बात ध्यान में रखनी चाहिए, हम वैद्यों को खास करके बात ध्यान में रखनी चाहिए।
एवंच द्विविधो मृत्यु काला काल विभेद था उपदिष्ट ततश्चैषा हित विधिक्रम। तो इस प्रकार काला काल विभेद से दो प्रकार का मृत्यु बतलाया गया है और उसी लिए हिताहित विधिक्रम बतलाया गया है। ठीक है, एकोत्तर मृत्यु शतम ब्रुवते वेदवादिना, ये परसों इसके बारे में देखेंगे। तो अभी मैं गणेश को माइक सौंप देता हूँ और वो अभी पंचकर्म का जो है उसका वो शुरू करेगा। कल सुबह भी इसी प्रकार 6:15 बजे आएंगे यहाँ। रक्तमोक्षणाचा थोडासाच भाग आहे, त्यामुळे एकदा संपून टाकतो. वेगळं असं तिथं काही म्हणजे रक्तमोक्षणच केलं जातं असं काही नाहीये जास्त, त्याच्यामुळे जसं रुटीनली आपण इथं करतो जलोकाचरण वगैरे तसं जास्त ते प्रॅक्टिस केलं जातं. दुसरं असं प्रच्छानही तिथं आम्ही करतो बऱ्यापैकी. आणि शिरावेद जे ते इथं जसं आपण स्काल्पन सेटनी करायचं तसंच तिथे करायचं. फक्त जे ऍक्च्युअल क्लासिकल जे शिरावेद आहे ते एकदा आम्ही फक्त केलेले आहे, जास्त काही त्याचा अनुभव नाही. आणि शृंग आलाभवनी कधीच केलेलं नाही प्रॅक्टिस, त्याच्यामुळे वेगळं असं काही रक्तमोक्षणामध्ये सांगण्यासारखं नाही. फक्त काही व्हिडिओ क्लिप्स आहे त्याच्यामध्ये शृंगाने केलेलं आहे आणि शिरावेद केलेलं आहे ते फक्त दाखवतो. आणि जलोकाचरण मध्ये एक अजून दुसरा एक तिथं होतं ट्रेन त्या पंचकर्म इन्स्टिट्यूटमध्ये, जी जेव्हा जेव्हा ती रक्त प्यायला लागते तेव्हा मागच्या साईडने तिला निडलनं प्रिक करतात आणि मग ती रक्त पित असते आणि मागून ते रक्त जात असतं, म्हणजे ती पितच राहते, कितीही वेळ पित राहते ती रक्त, म्हणजे मागून ते रक्त जात राहतं. आणि ते मी बघितलेलं नाही प्रत्यक्ष, पण मरत नाही, जे लोक मरत वगैरे नाही, पण मागून ते रक्त जात राहतं, मागच्या साईडने ते प्रिक करतात. हा पुन्हा लावता येते, जे लोक मरत नाही. बाकी आपल्यासारखंच रुटीनली तसं तिकडे प्रॅक्टिस केलं जातं, जे लोक वेगळं असं काही नाही. प्रच्छानही आम्ही तिथे करायचो. प्रच्छन आपलं स्काल्पची जी निडल असते तिने प्रच्छन करायचो, जिथे रेषा अशा करायच्या, फक्त जास्त डीप नाही गेल्या पाहिजे, कुठे मर्माच्या ठिकाणी नाही करायच्या, शिरा जिथं असेल तिथे नाही करायच्या, आणि एका रेषेमध्ये करायच्या आणि एकावर एक नाही आल्या पाहिजे असं करायचं. आणि समजा तुम्ही पायाला जर करत असेल तर खालच्या भागाला पहिले करायची, नंतर वरच्या. वरती जर तुम्ही केल्या तर ते रक्तस्त्राव झाल्यावर तुम्हाला खालचा भाग व्हिजिबल होणार नाही. बस तेवढंच, फक्त दोष असतील एक दिवस असतं तेवढं तिथं करायचं. आणि नंतर शिरावेद, शिरावेद तिथं स्नेहपान वगैरे करून शिरावेद असं काही प्रॅक्टिस केलं जात नाही. म्हणजे स्काल्पेननी ब्लड काढायचो आम्ही, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचो व्हेरिकोसिटीमध्ये, बाकी आणि दुसरं कुष्ठामध्ये. जसं आपण इथे करायचो तसंच रुटीनली करायचो, पण तिथं स्नेहपान वगैरे काही करत नव्हते. तर मग मी सरांना सांगितलं होतं की सर आपण स्नेहपान करू, कारण की मी इथं बघायचो 3 दिवस आपण स्नेहपान करायचो, नंतर स्वेदनाने ते रक्तमोक्षण करायचो. तर सर म्हणले स्नेहपान का कुछ जरूरत नहीं उसमें कुछ शिरावेद में ऐसा म्हणले. पण मग म्हटलं सर आपण उसमें ऐसे करके देखेंगे. व्हेरिकोसिटी मध्ये आम्ही मग गुगल तिकट घृताने 3 दिवस स्नेहपान करायचो, 50, 100, 150 असं, आणि
मग ते स्काल्पेननी ब्लड काढायचो. नंतर म्हणजे नेहमी असा इश्यू असायचा की बाबा रक्तमोक्षणामध्ये स्नेहपानाची काय गरज आहे बाबा, की बाबा तिथं काही तर दोषांचा उचलेश असं किंवा असं काही आपण करत नाही, गोष्टातून काढत नाही, तर त्याचा तिथं काय उद्देश आहे का. मग एक असा अनुभव आला होता आम्हाला की एक पेशंट होता, तो त्याला तसं नेमकं मला डायग्नोसिस आठवत नाही, व्हेरिकोसिटीचा होता काय तो होता. पण मग त्याला चालला, थोड्या वेळ चालला की त्याचे पाय दुखायचे, पाय दुखायला लागायचे. मग आता ते दुसरं असं आमचं चालू होतं की ते बघा तो रक्तच ओरिजिनचा आहे का आधी, का वास्क्युलर आहे का न्यूरोलॉजिकल आहे, असं त्याचं चालू होतं. तर मग सरांना म्हणलं सर आपण एकदा रक्तमोक्षण करून घेऊ, थोडंसं स्काल्पेननी ब्लड काढू, आणि उपशय मिळाला तर आपल्याला उपशय अनुपशयावरून आपलं पक्क निदान होईल काहीतरी. मग आम्ही त्याचं रक्तमोक्षण केलं स्काल्पेननी. मग थोडं केल्यानंतर ते थोडंसं निघालं आणि खूपच म्हणजे काय म्हणतात घन होतं, थिक होतं ते ब्लड. आम्ही ते सिरिंजनी असं पुश करून काढलं, तर तेव्हा थोडं थोडं निघायचं, पण खूपच अवघड झालं होतं म्हणजे निघणं, ते म्हणजे एवढं येत नव्हतं. मग असं ठरलं, नंतर असं केलं की आम्ही त्याला स्नेहपान करून रक्तमोक्षण करायचं असं ठरलं. मग मग त्याला स्नेहपान केल्यावर रक्तमोक्षण जेव्हा आम्ही केलं तेव्हा ते असं काहीच काळजी गरज नाही पडली, ते एकदम इझिली झालं ते रक्तमोक्षण. तिथूनच केलं, त्याच ठिकाणून केलं, परत त्याच पायातून केलं, आणि एकदम फ्री फ्लो ते रक्तमोक्षण झालं. म्हणजे सर मग ही याच्यामध्ये दोषांची जी द्रवता आहे ती आपल्याला अशी पण दिसली बाबा, जी पहिले आपण रक्तमोक्षण केलं त्याच्यामध्ये ती दिसली नाही, पण आता ते एकदम इझिली झालं. म्हणजे तिथं पण त्याचा काहीतरी रोल होतो त्या स्नेहपानाचा. आणि मग सर म्हणले ते पूर्ण आपण असं स्पेसिफिक पार्ट सांगितलेले बाबा, की बाबा इथून 4 अंगुल वरती खाली असं जे जाणूपासून गृध्रसीमध्ये असं सांगितलं, त्याचा काय रोल, किंवा मग त्याच्यामध्ये स्नेहपान करायचं की नाही करायचं. पण हे बरंच चालू होतं. पण स्नेहपान केल्यावर जी द्रवता येते, स्नेहपान केल्यावर ते चेंजेस दिसतो त्याच्या रक्तमोक्षणामध्ये, म्हणजे तसं दिसतं बा आपल्याला. पण मग आपण असं सांगतो की त्या विशिष्ट पार्टमधून आपण समजा कुष्ठामध्ये आपण रक्तमोक्षण केलं, की आता आपण सिरावेत करणार कुठे करून, आपण स्काल्पेन मधून हातातून काढणार किंवा पायातून काढणार. मग सर्व देहगत दृष्टी असते त्याचं काय करणार बाबा, तिथूनच रक्त निघालं ते, असं पण एक होतं. पण मग आता दुसरं त्यांनी सांगितलं की बाबा ना, समजा एक मोठा भांड आहे, त्यातनं पाणी काढलं, वरतून काढा, नळाने काढा किंवा वरतून काढा, कुठून काढा, त्या पाण्याची एक लेवल ती कमी होणार आहे. तसंच तिथे तुम्ही कुठूनही जरी दोष काढले तरी सर्व शरीरगत दोषांची लेवल तेवढी ती कमी कमी होणार आहे, असं ते एक लॉजिक सांगितलं तिथे बाबा. पण तसा चेंज दिसतो, म्हणजे स्नेहपान केल्यावर आम्हाला प्रॅक्टिकली तो बदल दिसला की रक्ताची जी द्रवता आहे ती वाढली होती. आणि पहिले आम्हाला 10-15 सीसी रक्तच काढायला खूपच प्रॉब्लेम आला होता. नंतर आम्ही ते किडनी ट्रे भरून रक्त काढले, आणि त्याचा उपशय पण होता नंतर. नंतर हे शृंगालाभू सिरावेद फक्त क्लासिकल मेथडनी एकदाच केलेलं आहे. फक्त मी क्लिप दाखवतो, बाकी याच्यात रक्तमोक्षणामध्ये काही जास्त वेगळं नाही सांगण्यासारखं. पण सिरावेद रेग्युलर प्रॅक्टिस करणारे काही काही लोक आहेत तिथं. हे क्लिप आमची तयार नाही केलेली, पण तुम्हाला दाखवणार. हे कुठं पडायला काही नाही का, विचार का. नाही नाही, त्याला ते फॉरवर्ड करायला काही नाही का. आहे का कुठे. हा आहे काय. ते गेला ना त्याचा फुलबार. ते जवळची रेग्युलर प्रोसिजर आपली.
मी ते पुढे पुढे करतो, नाही तर ते क्लिप संपायला वेळ लागेल एवढी पर्यंत. पण हे जळवाच आहे आपलं रेग्युलर. हे स्ट्रिक्चर मध्ये बर्न बर्न झाल्याच्या नंतर जे स्ट्रिक्चर त्याच्यामध्ये ते केलं त्यांनी. नाही नाही याच्यात नाही त्यात ते प्रिकचं काय मी नाही केलेलं स्वतः प्रॅक्टिस ते. जळवाला प्रिक करायचं मला आवडत नाही सर ते. हा म्हणजे प्रिक करायचं बाकी काही नाही, चित्र मरत नाही काही नाही ते. हा मागच्या साईडने, मागच्या मागच्या साईडने स्किनवर कुठे प्रिक करायचं. निडल निडल त्यात ठेवून द्यायची ती, त्या निडलनं मधून ब्लड येत राहील. हा नंतर झालं की ती निडल काढून घ्यायची. हा नाही 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 निडल ठेवायची त्याच्यात. आपली इंजेक्शनची हा हा हे शृंगाचं आहे, शृंगाचं. हा सक्शन लावलंय मला. हे कुट्टण केलं पहिले असं, आणि मग हे सक्शन. कुट्टण आपलं साध्या निडल नाही. हा हे मी केलेलं नाही स्वतः, शृंगाचं मी केलेलं नाही. आलं ना बऱ्यापैकी आलं, पण त्या पद्धतीने ते रक्त येणं असं अपेक्षित असेल तिथं त्या रक्तमोक्षणामध्ये. म्हणजे तुम्ही शृंग किंवा त्या जागी असं पण वापरू शकतात. हे नाही नाही हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरू शकतात. साधे आपलं हा सक्शन होणं अपेक्षित आहे. आणि आपले साधी सिरिंज असते ना, सिरिंजचा समोरचा पार्ट कट करून घ्यायचा आणि तोही ठेवून असा वापरू शकतात. हे असा गट्टीच आहे. नाही नाही ते कुट्टण केल्यासारखं आहे ते. प्रच्छनमध्ये अशी रेष असते, रेखा येतात, हे कुट्टण आहे. हा झालं. जाळ मागे येतो. हा मी नाही केलेलं हे काही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलंय मी बाबा हे असं असं केलं जातं काही. आणि असं नाही सगळे लोक रेग्युलर करतात ते, एक दोन माणसं तेवढं करतात ते. ऍक्च्युली प्रच्छन म्हणून हे असं करतात, हे कुट्टण गेल्यासारखं करतात. ऍक्च्युली प्रच्छन म्हणजे अशी रेष आली पाहिजे, तसं नाही करत ते. पण अशा जर स्किन डिसीज असतील ना, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सिरावे जलोका असं काहीच जास्त काम करत नाही, टोक्यात असतं सगळं. त्याच्यामध्ये प्रच्छन चांगलं काम करतात, किंवा काळासरपणा आलेला असतो त्याच्यामध्ये प्रच्छन चांगलं काम करतं. उजिंग वगैरे नसतं, काही नसतं. आपली साधी स्काल्पची ब्लेड 12D नावाची ब्लेड असते, अशी थोडी कर्व असते, त्याच्यात आपल्याला हे होतं सोबत होतं. हे साधा ब्लेडही वापरतात. हा शिरावेल्यानंतर
व्हिडिओ दिसत नसेल बघा त्यांना, असं असेल. दिसत नाही. हे सिरावेद आहे. हे एकदम मी केलेले आहे सिरावेद. काय माहित नाही. दुसऱ्या याच्या प्लेअर मध्ये प्ले करून बघतो. हे केलं वहिनी, कुट्टन केलं असं, कुट्टन केलं असं, त्याच्यावर नंतर ते शृंग ठेवलं कट्टन. मग ते मागून सेक्शन पंप आहे त्याला. हा हे प्रच्छन, हे ऍक्च्युली सगळं करून बघायला पाहिजे. प्रच्छन वगैरे करू शकतो मी, ते ब्लेड नाही केले सगळं. मला हे फक्त शृंगाचं मी केलेलं नाही कधी आणि घटीचं केलेलं नाही, बाकी हे सगळं केलेलं आहे. सिरावेद केलेलं आहे सगळीकडे. कुट्टन केलेलं आहे अगोदर. घट भरून नाही येत. हा आता ह्या सिरावेद मध्ये सिरावेदामध्ये असं आहे. आता हे बघा, सिरावेदामध्ये पहिले मी ज्या पेशंटमध्ये कुष्ठाचा प्रश्न होता, सर्व देहगत कुष्ठ होता त्याला मग आम्ही ह्याच पायाचंच वेन्नी काढलं होतं. तर पायाचीच वेन्नी काढलं त्याला, सिरावेद केला होता. तर याच्यामध्ये असं स्नेहपान वगैरे आम्ही तेव्हा केलं नव्हतं तसं, पण स्नेहपान वगैरे करून घ्यायला पाहिजे. नंतर जो शूल होतो तो त्यांनी होणार नाही. आणि तसं फंक्शन पण दिसतं, द्रवता येते तशी रक्ताला, किंवा त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दोष जे ते येतात त्या रक्तामध्ये. नंतर त्याची यंत्रणा करायची, म्हणजे चांगलं एकदम टाईट बांधून घ्यायचं त्याला, जिकडून आपल्याला करायचं त्या वरच्या भागापासून, आणि जास्त लांबून नाही. मग आम्ही ते टॉर्निकेट बांधलं होतं आणि बीपी आपल्याला बांधलं होतं मी इथं, आणि त्यांनी प्रेशर त्या टॉर्निकेट पेक्षा जास्त अप्लाय करतात आपल्याला. 200-250 पर्यंत चांगलं प्रेशर हे करून ठेवलं होतं, म्हणजे पूर्ण उत्तान, शिरा चांगलं उत्तान झालं पाहिजे. असं झाल्यावर अभ्यंग स्वेदन अगोदरच करून घ्यायचं, पण एकदमच अगोदर नाही करायचं. ते सकाळी करायचं, मग 2-3 तासांनी त्याचं सिरावेद करायचं, नाहीतर ते तेल वगैरे असलं की तिथं ते करता येणार नाही व्यवस्थित. नंतर ती निडल जी आहे आपली, स्काल्पची जी ब्लेड जी आहे ती 12D नावाची ब्लेड वापरायची. स्काल्प हँडलला ती लावायची आणि 12D नावाची ब्लेड वापरायची. ती आपली सरळ नसते ती ब्लेड. विंडोज मीडिया प्लेअरने लावा म्हणतात. बघतो मी.
नो. जाऊ दे, हे पटकन मी तोंडी सांगतो, म्हणजे तिकडे त्यांना कळेल. आता हा हा, नाही मी तोंडी सांगतो. हा, तर मग 12D नावाची 12D ची ब्लेड वापरायची. ती कर्व्ड असते अशी. कर्व्ड असल्यामुळे असं आहे की ती अशी जाते मध्ये, पंक्चर करता येत त्यांनी. सरळ ब्लेडने आपल्याला पंक्चर नाही होणार, ते कट होईल. आणि मग काय करायचं, आता हे त्यांनी पहिलं इथं प्रिक घेतलं, हे व्यवस्थित नाही आलं. पहिला वेध घेतला तो व्यवस्थित आला नाही, थोडस ब्लड असं झालं ते. आणि दुसरं मग आम्ही हे कोणी कधी कधी केलेलंच नव्हतं. ऍक्च्युली मी इथं श्रीप्रसादकडनं तो व्हिडिओ घेतला होता, वेदस कोलटकर सरांनी ते केला होता, त्यांचा मी तो व्हिडिओ घेतला होता. आणि मग आपण करून बघू असं विचार केला होता. म्हणजे तिथं कधी केलं जात नव्हतं, कोणाला माहिती नव्हतं. मग सरांनी सांगितलं ठीक आहे करके देखेंगे. तर मग ती ब्लेड म्हणजे श्रीप्रसादकडनं सगळं विचारलं होतं मी ऍक्च्युली कसं कसं करायचं काय काय. पण त्यांनी जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्यांचं असं झालं होतं, धार नव्हती आली. म्हणजे असं फक्त पाझरलं होतं रक्त, धार वगैरे काय आली नव्हती. म्हणजे असं टिपिकल शिरावे झाला नव्हता. नंतर काय करायचं, 12D ब्लेडला जे आपली सेलोटेप किंवा चिकटपट्टी अशी लावून घ्यायची, म्हणजे जिथपर्यंत तिथपर्यंतच जाईल ती. किती तुम्ही जोरात जरी मारलं तरी ते जास्त मध्ये पंक्चर नाही करणार. हे टोकाच्या मागून ती सेलोटेप वगैरे लावून घ्यायची. मग आपलं साधं एवढंच असं टोक असतं त्याला. मग आम्ही ते सुरू केला आता, शिरावे आज शिरावे, भरपूर गर्दी, सगळं 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 चालत होतं. मग सरांनी सुरू केलं, मग सरांनी खूप केले, असे सगळे असे द्यायला लागले सगळे. मग ते म्हणे काय गणेश इन्स्ट्रुमेंट बरोबर नाहीये. हो, इट विल मेक ए इन्सिजन म्हणे, ते असं थोडं ट्रान्सफरच पाहिजे आणि त्यांनी असं इन्सिजन केला पाहिजे, मग ते येईल म्हणे. मग मी काय ऐकत नव्हतं, मी आपला गपचूप बसलो होतो, म्हटलं आपल्याला तसं करायचंच ते. मग स्किन ब्लीड होतात सगळ्या. मग सगळ्यांचं झालं ट्राय मारून, तुला सगळ्या म्हणजे सगळे थकले आता. मग मी घेतलं शेवटी. मग ऍक्च्युली हे सगळे इन्स्ट्रुमेंट, हँडल, काय काय जे ब्लेड वगैरे सगळे सगळे मी आणायचो. म्हणजे कोणाला विचारायचं नाही, काय नाही, आपल्याला करायचं ना, मग मी घेऊन यायचो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असंच होतं. म्हणजे खर्चाचं मी कधीच कोणाला बघत नव्हतो. म्हणजे औषधाच्या बाबतीत असो, कशाच्या बाबतीत असो, ते आणून घ्यायचे, फक्त आपल्याला करायचं एवढं बघायचं. मग ते असं पकडायचं लूज, आपल्या इंडेक्स फिंगर मध्ये आणि अंगठ्यामध्ये जे येते स्काल्प, जे हँडल आहे ते असं लूज पकडायचं. त्याच्यात बिलकुल प्रेशर नाही पाहिजे. म्हणजे सांगता येईल, एकदमच लूज पकडायचं. असं असं ते लूज पकडायचं, म्हणजे असं एकदमच लूज. म्हणजे तुम्ही असं त्याला टिचकी दिली की ते फिरलं, हल्लं पाहिजे. त्याला असं जोरात असं दिलं की ते जोरात प्रेशर नाही गेलं पाहिजे. मग ते चालू होतं सगळं. मग ठेवलं. मग पहिला मी एक प्रिक घेतला तसा पद्धतीने, म्हणजे एवढा जोरात नाही मारला, म्हणलं काय होऊन जाईल, मारला थोडा, तर तसंच स्किन ब्लीड आलं. मग असं झालं की आता होत नाही हो काही. मग दुसरा असा जो असं मारला बरोबर नेम धरून त्याच्या शिरेवर जोरात, असं मारला की इतकं लांब ब्लड आला इथपर्यंत. धार अशी जी आली, म्हणजे मला कळालं नाही धार एवढं लांब आली. एकदम बापरे म्हणलं, सगळं एकदम एकदम आश्चर्यचकित झालं, एवढं लांब आलं. ह्याच्यापेक्षाही खूप लांब गेली ती धार. नाही, धार नव्हती आली त्याच्या व्हिडिओमध्ये, धार नव्हती सर. नंतर त्यांनी जसं नंतर केलं असेल, समजा मी इथून केलं असेल 3-4 फुटापर्यंत धार गेली ती. एवढं जोरात धार होती, 3-4 फुटापर्यंत आरामात धार गेली. मग ती हळूहळू हळूहळू कमी होत 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 आली धार. मग सगळे म्हणलं ठीक आहे, छान 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 छान. तो व्हिडिओ काढला होता, पण तो इतका काळसर आला, तो व्यवस्थित आला नाही त्याचा. आपोआप ब्लड थांबेपर्यंत ते चालू ठेवायचं. हा, टर्निकेट बांधलेलंच असणार तोपर्यंत. हा हा, स्नेहपान करून केलं तर सगळे होणार नाही. मग शूल वगैरे. हा, त्याची काही गरज नाही. तसं काय आम्ही मोजलं नव्हतं, पण ते 100-150 cc आरामात असेल ते, एवढं ब्लड. हे नको आपण आता, हे बस झालं, दिसत नाही, ते बोर होते तिकडे. हा, नाही आपल्या स्काल्पनी पण केलं जातं. 16 किंवा 18 नंबरची ब्लेड वापरायची. अरे प्रेझेंटेशनच गेलं का?
तिथे आम्ही गेलो तेव्हा आमची पहिलीच बॅच होती, म्हणजे जलोका चरण सुद्धा होत नव्हतं हॉस्पिटलमध्ये जास्त. म्हणजे म्हणजे काय चिकित्सेच्या मध्ये काय होत नव्हतं. जे आगदवाले होते, जे स्किनचे काम करायचे ते थोडं जलोगा वगैरे करायचे, आणि कधी कधी ते प्रच्छान वगैरे करायचे, ते म्हणजे खूपच रेअर असायचं. पण मग आम्ही आल्यावर जलोकाचे आम्ही मग पेशंट करून मी मागायला सुरुवात केली, थोड्या तिथं त्या मिळायच्या तिकडे, त्या पॅडी फील्ड मध्ये वगैरे असायचे जवळ. मग ते पेशंट आपले थोडी ट्युनिंग जमली की त्यांना सांगायचे ते आणायचे. मग मी स्वतःच ऍक्वारियम विकत घेतलं होतं माझं. त्याच्यामध्ये मी 40-50 जलोका नेहमी असायचे. मग कुणालाही जलोका लागला तर ते माझ्याकडे यायचे, म्हणजे रूमवर. म्हणजे शालाक्याला लागल्या किंवा शल्याला लागल्या किंवा अगदाला लागल्या तरी पण. आणि मग ते वाढत गेलं हळूहळू जलोका. मग ते ज्युनियरकडे गेलं. मग आता स्काल पेन मधून कोणी ब्लड काढत नव्हतं. मग मी इथं बघितलं होतं सगळं. ऍक्च्युली इथल्या बऱ्याच गोष्टी मी तिकडे करायला लागलो. मग मग ते सुरू केलं. मग ते बघूनही ते ट्रेंड सुरू झाला. म्हणजे हा, त्याच्यामध्ये आम्ही ते सरळ बीपी अपरेटस लावायचं, कमी व्हायला लागलं की प्रेशर वाढायचं, फ्लो सुरू झाला की परत कमी करायचं. म्हणजे ते ऍडजस्ट करता येतं, ते कमी जास्त. आणि तेवढ्या क्वांटिटी ते ब्लड काढायचं, समजा 100-150 सीसी असं काढायचं बाबा. म्हणजे व्हेरिकोसिटी मध्ये तर असं आहे की एक 100-150 सीसी ब्लड काढलं की 6 महिने त्याला काहीच टेन्शन राहायचं नाही पेशंटला. ते म्हणजे त्याला दाह किंवा शूल, ते काळसरपणा खूप कमी होऊन जायचं. 6-6 महिन्यात ते करायचं. नंतर आम्ही मग ते स्नेहपान करून इम्प्लिमेंट करायला लागल्यावर तर अजूनच छान झालं सगळं. पण हे असं होतं की ऍक्च्युअल रक्तमोक्षण किंवा शिरावेदाचं इम्प्लिकेशन जे आहे, जसं एकच पेशंट जो सांगितलं त्या दिवशी की आता जो चालताना त्याला शूल वाढायचा, आणि त्याच्यामध्ये आम्हाला तो उपशय मिळाला. म्हणजे रक्तदृष्टी बाबा नुसती आपली कुष्ठापुरती किंवा व्हेरिकोसिटीपुरती याच्यापेक्षा वेगळा जो अप्रोच होता त्या पेशंटमध्ये फक्त आम्ही गेला. म्हणजे आपण जसं उदरशूल असल्यावर लावणार किंवा शिरशूल असल्यावर लावणार, किंवा अजून म्हणजे वेगळा एकदम विचार करून जो आपण रक्तमोक्षण किंवा वापर करतो, असं कधी झालं नाही. शिरावेदाचं तर तसंच झालंच नाही बाबा. म्हणजे हृदयरसीचा पेशंट आहे, याच्यात आपण शिरावेद करून त्याचं शूल करणार आहे, कमी करणार आहे, म्हणजे असं जे गणित ते कधी म्हणजे जुळलेलंच नाही. म्हणजे रक्तमोक्षणाचा जो आहे तो त्या दृष्टिकोनातून असा उपयोग झालेलाच नाही बाबा. असं म्हणजे आपल्याला डायरेक्ट टू डायरेक्ट जी रक्तदृष्टी दिसते त्याच्यानुसार आपण तेवढं करतो. पण जसं काल प्रभाकर सांगत होता की बाबा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये त्यांनी रक्तमोक्षण केलं आणि शूल एकदम कमी झाला आणि तो परत काही आला नाही. तर म्हणजे हे ऍक्च्युअली त्याचा उपयोग क्लिनिकल इम्पॉर्टन्स तेवढं इव्हॉल्व्ह झालं नाही अजून. म्हणजे ज्या दृष्टीने इकडे आपल्याकडे बस्ती अर्ध चिकित्सा सांगतात, तिकडे तसं शल्यमध्ये रक्तमोक्षण अर्ध चिकित्सा सांगतात, त्याच काहीच नाही त्याचं. म्हणजे अजिबात म्हणजे असे जरी मोठ्या प्रमाणात त्याचं झालं पाहिजे. आणि हे पर्टिक्युलर प्रच्छान किंवा शृंग आलापूर ठीक आहे आपण नाही वापरणार, पण अशा दृष्टीने सक्शन करून ब्लड बाहेर काढण्याचा काही वेगळा रोल आहे. तर त्या दृष्टीने त्या क्लिनिकल कंडिशन आपल्याला फाईन करावं लागतील. आणि शिरावेद नेमकं त्याचं क्लासिकल आणि रुटीन आपण जे करतो त्याच्यामधून काय डिफरन्स होईल बाबा, ते एक झालं पाहिजे असं. पण ह्याला एक सेटअप लागतो, व्यवस्थित माणूस लागतो, पेशंटही खूप रिलॅक्स लागतो, सगळ्या गोष्टी हे असं पडूनच राहतं. पण इन्स्टिट्यूट लेवलला हे चांगलं डेव्हलप होऊ शकतं, असं आहे. इन्स्टिट्यूट लेवलला होऊ शकतं. मग अलाबू नाही केलं म्हणजे कधी, अलाबूच नाही. घट्टीचं दाखवलं, शृंगाचं दाखवलं फक्त बस. आला सेक्शन नाही ना मध्ये, आपण घटीला हे ठेवलं होतं ना, दिवा ठेवला होता ना, जाळ ठेवला होता ना. जाळ आपला ऑक्सिजन मधला संपला की ते ऑटोमॅटिक निगेटिव्ह प्रेशर न येणार, ते जाळ बंद झालं. आपण जसं तांब्याला होतं तसं ते एवढंच होतं. होतं ना. नाही विजल्याबरोबर नाही, विजला नाही पाहिजे जाळ. नाही विजला तर मग ते निगेटिव्ह प्रेशर नाही तयार होणार ना. बरं, मग आता हे एवढं रक्तमोक्षणाचं एवढंच होतं. जास्त काय त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव नाही. म्हणजे रुटीन आपले जसं व्हेरिकोसिटी कुष्ठामधले तेवढे ते थोडे 1-2 सांगितले. फक्त स्नेहपानाचं महत्व वाटतं मला रक्तमोक्षणामध्ये. पण दुसरे आपलं ते रक्तमोक्षण एवढं निघून गेल्यावर जे वाहतुकोपाचे भय आहे ते राहत नाही. प्लस हा दुसरा ऍडव्हान्टेज त्यात मिळत असावा, म्हणजे नेमकं माहित नाही कसं काय होतं ते. हा, स्नेहन आणि सेदन पण करतो, पण आपण तर करतोच इथे तसं. तिकडे ते करत नव्हते, ते आता तिकडे ती सेटमध्ये बसतात प्रॅक्टिस. म्हणजे 3 दिवस स्नेहपान करणार आणि रक्तमोक्षण असं. म्हणजे कुष्ठामध्ये असं काही रक्तमोक्षण तेवढं करत नव्हतं, पण कुष्ठामध्ये रक्तमोक्षणाचे फायदे खूप छान दिसायला लागले. मग त्याच्यामध्ये आम्ही स्नेहपान करणार 3 दिवस. म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या सुरू.
झाला तर विसर्पण आल्यानंतर रक्तमोक्षण केलं आणि इथे किरकोळ फ्रॅक्चर होतं खरं म्हणजे हेअरलँड फ्रॅक्चर होतं. तर मग म्हटलं चल आता इथे रक्तमोक्षण करू. पहिल्या दिवशी रक्तमोक्षण केल्यानंतर इथं खूप बरं वाटलं. रक्तमोक्षण हे बरं वाटतं अजून रक्तमोक्षण पण इथं प्रश्न तर तिथे सुरू झालं. ते स्नेह पण केलं असतं तर झालं नसतं. पण जेवढा रक्त निघायचं तेवढा निघाल्यानंतर बरं वाटलं आणि ते रक्त निघाल्यानंतर तिथे कोणी वाटत. आता हे आपला रक्तमोक्षण इथपर्यंत संपला. शेवटचं आहे नस्याचा थोडा भाग आहे बाकी तेवढा आज उद्या संपून जाईल. नस्यामध्ये आम्ही बरंच तिथं काम केलं म्हणजे मर्श नस्यामध्ये पण प्रदमन मध्ये पण स्वरस नस्यामध्ये पण वेगवेगळ्या भरपूर म्हणजे रोजच नस्य करायचो असं होतं तुमच्याकडे. आणि थिसिसचा टॉपिक पण होता माझा कंपॅरेटिव्ह क्लिनिकल ट्रायल टू स्टँडर्डाइज द डोस ऑफ मर्श नस्य इन अवभावका. तर अवभावका सोडून मग बाकी रेग्युलरच करायचं त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या क्लिनिकल कंडिशन मध्ये केला. स्टडीमध्ये मी कार्पास तेल वापरलं होतं म्हणजे कार्पास असतं तेल. सहस्त्रयोगामध्ये त्याचं वर्णन आहे आणि अब्बाहूक पक्षाघात आणि आर्दितामध्ये ते वर्णन आहे. तर ते सगळं येईलच फक्त याच्यामुळे माझ्यात जास्त काम झालं आणि वेगळं अप्रोच आहे. हा पक्षाघातामध्ये पण आहे पण ते खूपच इकडं फारच उष्ण आहे पण तेल एवढं आहे. खूपच उष्ण आहे. तसं ब्रुमन आहे पण उष्ण खूप आहे म्हणजे कॉम्प्लिकेशन्स दिसण्याची शक्यता असते याच्यामध्ये जास्त डोस जर जास्त असेल तर आणि असंही दिसण्याची शक्यता असते म्हणजे. पण आमच्याकडे घृतमंड असल्यामुळं ते मी वापरायचं ते बरोबर. आता हे सगळं येईलच पुढं डिटेलमध्ये सांगतो मी. नस्याचं असं होतं की बाबा हे सगळं सुरू झालं कशामुळे किंवा आमच्या सिनॉप्सिससाठी आम्हाला टॉपिक शोधायचे होते आणि आमचे गाईड असे होते की ते कधी टॉपिक कधी देत नव्हते आणि बाकीच्या सगळ्यांचे गाईड असे होते की ते स्वतः टॉपिक देणार किंवा मग त्यांच्या इंटरेस्टची काय गोष्ट आहे ते सांगणार. पण आमचे गाईड त्याचं काही म्हणजे नव्हतं घेणं नव्हतं म्हणजे तुम्ही शोधा तुमचे टॉपिक फक्त काही पाहिजे ते क्लिनिकल पाहिजे. कन्सेप्च्युअल स्टडी वगैरे अशी काही आणायचीच नाही अजिबात. काम करायचं हॉस्पिटलमध्ये बस एवढंच होतं. मग असे बरेच टॉपिक मी शोधत होतो एक एक एक. मग ते नस्याचा एक बरेच टॉपिक शोधले मग शेवटी नस्यावरती आलो ठीक झालो. मग असं कम्पेअरेटिव्ह करायचं ठरलं की सुश्रुतले 16 बिंदू आणि वाघबडातले 6 बिंदू असं आपण कम्पेअर करू. यांचा लो डोस आणि यांचा लो डोस असं ठरलं. मग शालमलीचा निर्यास जो आहे याच्यामध्ये सांगितलं अंश बावरूजामध्ये तसं मी ते केलं करून बघितलं पण ते काही जमलं नाही. ते तसं काही ते शालमलीच मिळत नव्हते. ऍक्च्युली जी ओरिजिनल शालमली ती मिळतच नाही. ती म्हणजे जी ऍक्च्युली ती गुड मंजुरी खपुरे नसं सांगितलंय ते ऍक्च्युली शालमली नाही. ती वेगळी वनस्पती आणि तिचा निर्यास तो अवेलेबल नाहीये. तामिळनाडू मध्ये तो मिळतो. ओडाईन ओडिआर असं त्याचं काहीतरी लॅटिन नाव आहे. ते या सगळ्या गोष्टी नंतर कळाल्या मग ते टॉपिक गेला निघून. मग आता काय करणार असं चालू होतं विचार. मग आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक मॅडम आहे त्यांचं नावच बिंदू आहे मॅडमचं नाव. मग ते मॅडम म्हणे असं बोलत होतो मॅडमशी असंच कोणीच नव्हतं आम्हीच बोलत होतो आणि ऍक्च्युअली किती पडतं ते बघ म्हणे तू एकदा ड्रॉप. म्हटलं 3-4 पडत असतील मॅडम म्हटलं. मग ठीक आहे म्हणलं आणि तेव्हा सगळ्यांचे सिनॉप्सिस झाले होते म्हणजे जेवढे 21 जण आहे सगळ्यांचे सिनॉप्सिस झाले होते. ती सिनॉप्सिस प्रेझेंटेशनची वर्कशॉप चालू होती म्हणजे मी माझा टॉपिकच नव्हता तयार म्हणजे एवढा मी मागे राहिलो होतो. मग म्हटलं जाऊन बघू बाबा मॅडम म्हणताय तर म्हणजे मॅडम म्हणताय म्हणजे झालं ते डिस्कशन असं. मग मी पटकन दिवशी आपली एक तेलाची बाटली नव्हती तेल नव्हतं तेल आणलं विकत एक पटकन दिवशी ग्लासात टाकलं पटकन आणि बुडून बघितलं. तर बुडून बघितलं की 12 ड्रॉप आले पडले खाली पहिले. 12 ड्रॉप पडले म्हणलं अरे बापरे म्हणलं परत एकदा करून बघू. असं 8-10 वेळेस केलं मी असे 10 ड्रॉप तर आलेच ॲव्हरेज. अरे बापरे म्हणलं हे तर एकदम भारी झालं. मग ऍक्च्युली ह्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या पहिले. ह्या म्हणजे माहित होत्या लोकांना किंवा एक बिंदू म्हणजे 0.5 ml येतं असं माहित होतं. असं आमच्या सरांना सांगितलं. सरांना म्हणलं सर असं असं येतं 10 येतात. ठीक है बोले अभी रूटीन प्रैक्टिस और क्लासिकल प्रैक्टिस ऐसा बोल के आपण स्टडी करेंगे कंपॅरेटिव्ह क्लिनिकल ट्रायल करेंगे. टॉपिक तर डिसाईड झाला. मग आता फक्त क्लिनिकल कंडिशन कुठली घ्यायची एवढं चालू होतं. म्हणजे क्लिनिकल कंडिशनला काही महत्व राहिलं नाही नंतर किंवा तेलालाही काही महत्व राहिलं नाही. ते म्हणजे बरंच कॉम्प्लिकेटेड गोष्टी पण त्यात काही एवढं महत्वाचं नाही. मग असं ठरलं. आता हे ठरल्यावर असं आहे की बाबा तुम्ही क्लासिकल ग्रुप घेणार आणि एक रुटीन प्रॅक्टिसचा ग्रुप घेणार. त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचा बिंदू काही वेगळा येईल यांचा काही वेगळा येईल यांचा काही वेगळा येईल. मग सर म्हटले तुमको तो बिंदू भी स्टैंडर्डाइज करना पड़ेगा पहले. वो कितना है 0.5 ml तो तुम्हारे तो 12 ड्रॉप आ रहे हैं किसी के और ज्यादा ड्रॉप आते किसी के और कम आते. मग असं ठरलं की 50 एक सॅम्पल घ्यायचे
त्यांचा बिंदू घ्यायचा आणि मग त्याचं एरर डिव्हिएशन वगैरे काढून तो एक बिंदू स्टँडर्डाइज करायचा आणि मग त्या स्टँडर्डाइज बिंदूवर एक ग्रुप ठेवायचा असं ठरलं. आणि मग असं लक्षात आलं की आमच्याच कॉलेजमध्ये 12 वर्षापूर्वी एक मॅडम होते, त्यांचा थेसिस होता. त्यांनी ह्या 0.5 ml बिंदूमधून त्यांचा थेसिस केला होता. मग त्या मॅडमला विचारलं मी, तुमचं थेसिस द्या असं. त्यांनी असं सांगितलं की फ्रॉम प्रिव्हियस स्टडी दे हॅव टेकन बिंदू ॲज 0.5 ml. त्यात काही क्लॅरिटी नव्हती, स्वतः त्यांनी काय केलं नाही काही नाही. म्हणजे पहिल्या कुठल्या तरी स्टडीवरून त्यांनी 0.5 ml घेतला, म्हणजे असं प्रचलित होतं. असं आलं. म्हणजे आता हे एक नवीन उद्योग आहे, आता ह्याला स्टँडर्डाइज करून मग हा वापरायचा. पण मग मी असंच एक शारंगदरामध्ये आता हे सांगतो पुढे डिटेलमध्ये. पण मग आता हे आपण एक जेव्हा ड्रॉप म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्याचं आपण जेव्हा संस्कृत ट्रान्सलेशन करू बाबा, तर ते काय येईल, एक बिंदू येईल. असं आपण म्हणजे ड्रॉप म्हणलं की आपण म्हणतो संस्कृतमध्ये तो बिंदू येईल, असं त्याचं होतं. पण आपण असं वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला, तर तुम्हाला मी बिंदू सांगितलं, म्हणजे बिंदू बाबा एक संस्कृत टर्म सांगितली किंवा बिंदू आहे, तर तुम्ही बिंदू म्हणल्यावर त्यालाही तुम्ही काय म्हणणार, बिंदू म्हणजे ड्रॉप आहे असं एक तुम्ही सांगणार. पण जेव्हा मी आयुर्वेदातलं बिंदू एक टर्म सांगितली, तेव्हा तुम्ही ड्रॉप एक अर्थ झालाच, पण मग दुसरा अर्थ असा घ्यायचा की ते युनिट आहे, डोस ऑफ स्नेह नसते. ड्रॉप हे वेगळा अर्थ घ्यायचा आणि युनिट ऑफ डोस ऑफ स्नेह नसते, असे दोन अर्थ घ्यायचे. आपण नेहमीच एकच अर्थ घेणार ड्रॉप म्हणल्यावर, पण तसा अर्थ घेतल्यावर फरक काय पडतो. ड्रॉप म्हणलं की फक्त एकच ड्रॉप येणार आहे, पण युनिट ऑफ स्नेह नसते असं जर आपण जर स्पेसिफिक सांगितलं तर ते मेनी ड्रॉप्स होतील. म्हणजे इथं सगळा प्रॉब्लेम जो नसल्यामध्ये झाला तो इथून सुरुवात झाला. हेच मुळात ओरिजिन होतं की त्या बिंदूला फक्त ड्रॉप म्हणलं गेलं आणि त्याला वेगळं नसत्याचं पॅरामीटर असं कन्सिडरच नाही केलं गेलं. म्हणजे त्यांनी बिंदूचं सांगितलं आहे तो फक्त एक ड्रॉप आहे असं सांगितलेलं बाबा, एवढंच आपल्याला माहिती, पण त्याचं वेगळं असं काय ते झालं नाही. पण ह्याच्यामुळे मग काय डिफरन्स होतो प्रॅक्टिसमध्ये, म्हणजे एकदम तो डिफरन्स 10 पट येतो. आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिरॅकल्स जे असे असतात ते बघायला मिळतात बाबा. पण ते ऍक्च्युली काही मिरॅकल वगैरे नाही, ऍक्च्युली सांगितले ग्रंथामध्ये तसेच आहे, पण आपण केले नाही ते, तेवढाच फरक झाला. हे दुसरं असं आहे की नस्याला बाबा हे कुठलंही नस्य असो त्याला शिरोविरेचन असं म्हणलं जातं. म्हणजे ते स्नेह नस्य असो काही असो, कारण की ते कफशोधन करतच बेसिकली. तेवढा तुमचा तो बेसिक डोस गेला तरच ते कफशोधन होईल, असं पण आहे. पण असं दिसतं की जे दुसरे बाकीचे जे भ्रूमण करणारे तेल आहेत किंवा घृत आहेत त्याच्यामध्ये तेवढं शोधन दिसत नाही. बाकी शोधन, शमन, ब्रुम्मन असे वेगवेगळे प्रकार त्याचे, आणि मेडिसिन वेगवेगळे वापरले जातात. आता हे त्याच्या डोस वरून त्याचे 2 प्रकार पडलेत, मर्ष आणि प्रतिमर्ष असे. तर ह्याच्यात असं सांगितलं की ते प्रकारचे पडले ते मात्रा भेदाने पडले, फक्त मात्रेने, म्हणजे वस्तू भेदाने नाही. म्हणजे तुमचं तेल खूप तीक्ष्ण असेल किंवा भ्रूमण करणार असेल किंवा जास्त एवढं तीक्ष्ण तर नसेल, तर तेलाच्या तीक्ष्णते याच्यानुसार नाही पडलेले, फक्त मात्रेने ते भेद पडलेले. म्हणजे तुम्ही तीक्ष्णता कमी जास्त असेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करून घ्या बाबा. किंवा मग आता असं आहे की हे बिंदू जो आहे तो पॅरामीटर दिलेला आहे, युनिट दिलेलं आहे, फक्त हे स्नेहाचं मेजरमेंट करण्यासाठी वापरण्यासाठी. मग डोस ऑफ मर्शनसचे आपण बघितलं तर 10 बिंदू, 8 बिंदू आणि 6 बिंदू असे दिले वाघबटामधले, उत्तम, मध्यम आणि हीन मात्रा. तर त्याच्यात रुटीन आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये आपण काय वापरतो किंवा 10 बिंदू म्हणजे 10 ड्रॉप्स, 8 बिंदू म्हणजे 8 ड्रॉप्स, 6 बिंदू म्हणजे 6 ड्रॉप्स. आणि एकच इन्स्टॉलेशन आपण त्याचं करणार, एकदाच ते 10, 8, 6 बिंदू टाकणार, आपलं ते नस्य संपून जातं. म्हणजे 5-10 मिनिटाची गोष्ट आहे. नस्य म्हणजे काय नाहीच ते. आता असं आहे की आता हे प्रेझेंटेशन आहे डिपार्टमेंटमध्ये केल्यामुळे थोडं फिल्मी आहे सगळं, असं हे असं ह्याच्यामध्ये करावं लागतं सेमिनारमध्ये. आता हे क्लासिकल प्रॅक्टिस आहे का बाबा ही जी आपण जी करतो ती, आणि नुसतीच प्रॅक्टिस नाही तर डोस पण क्लासिकल आहे का नाही. त्याचं उत्तर आहे की ते नाही. म्हणजे कशामुळे नाही, फक्त बिंदूचं जे डेफिनेशनचं ते मिसइंटरप्रिटेशन झालंय, त्याच्यामुळे ही सगळी नस्याची प्रॅक्टिसच गायब झालेली आहे. म्हणजे नस्य ऍक्च्युली ते वापरलेलंच गेलेलं नाही. म्हणजे आपलं पंचकर्म म्हणून जे आपण नस्य वापरणार ते त्याचं वापरच झालेलं नाही अजिबातच. म्हणजे 4च कर्म आपण करतो ते, एवढं म्हणजे आपण स्पेसिफिक सांगू शकतो की आपण 4च कर्म करतो. तर मग बिंदूच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं तर प्रदेशनी अंगुली पर्वत पर्वत मग्न समुद्रतात.
दोन पर्व बुडवून काढल्यानंतर यावत पद्धती सो बिंदू, आणि याच्यात असं दिलंय टीकेमध्ये एवढं क्लिअर दिलं की यावत पद्धती तावन बिंदू, म्हणजे जे शेवटपर्यंत आहे यावत म्हणजे असं दिलंय. आणि अजून असं दिलं एवढं स्पेसिफिक की न प्रथम पतित आहे, म्हणजे पहिला पडलेलं नाही, जेवढं हा जेवढं पडेल तेवढं असं इतकं स्पेसिफिक दिलं. पण ते टीकाही कोणी वाचलेली नाही त्याच्यात, म्हणजे आणि असं काहीच नव्हतं ना, सरळ सरळ होतं सगळं, काय टीकेचा खूप मोठा अर्थ आहे असं काहीच नव्हतं. तर असं त्याच्यात आलं ते. आणि आता असं दुसरं दिसलं आपल्याला की हे व्हेरिएशन येणार प्रत्येक व्यक्तीनुसार, व्हेरिएशन येणार. दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये मेडिसिन नुसार पण व्हेरिएशन येऊ शकतात, तेलाच्या विस्कोसिटीनुसार, त्याच्यानुसार पण तुपाच्या याच्यानुसार ते व्हेरिएशन येऊ शकतात. आणि स्नेहासाठी सांगितलं म्हणजे वसा मज्जा तुमचं सगळंच येणार, तर ते सगळे व्हेरिएशन येऊ शकतात बाबा. मग ह्याला आपल्याला स्टँडर्डायझेशन करायला पाहिजे, जसं ते आपण सुरुवातीला सांगितलं तसं. मग हे जी गोष्ट झाली ती 14व्या शतकामध्ये ती जी शारंगधरामध्येच आलेली अगोदरच, ती स्टँडर्डाईज करून त्याची बिंदूची मात्रा दिलेली त्यांनी. आणि ह्या गोष्टीकडे कुठेही कोणाचंही लक्ष दिलं गेलेलं नाहीये. ह्याच्यामुळे काय होतं, ही एक गोष्ट जर तुम्ही सांगताय कोणाला की आम्ही बिंदू 0.5 ml म्हणून वापरतो बाबा, तुमचं शंका येणार का मी तो तेवढाच वापरू शकेल की नाही वापरू शकेल, तो स्टँडर्डाईज नाही बाबा तेवढा. पण मी जर तुम्हाला सांगितलं की हे एकदम 100% की 0.5 ml आहे, तर त्याचा प्रचारही तेवढा लवकर होईल आणि त्याचा उपयोगही तेवढा लवकर होईल. पण त्याच्या मागे ती स्ट्रॉंग अशी त्याला बेस नव्हता 0.5 ml सांगायला. मी असं करून बघितलं असं आलं. तर मग याच्यामध्ये शारंगधरामध्ये एक छोटासाच एक सूत्र आहे, एवं विधेर बिंदू सज्ञेर अष्टभी शान उच्चते. याच्यावर ते स्टँडर्डायझेशन वाचून गेलं, या एका कोटेशनवरती बिंदूचं स्टँडर्डायझेशन वाचून गेलं सगळं. आणि त्यांनी असं सांगितलं की हे जे असे ज्या डेफिनेशन नुसार मी जे सांगितले ते बिंदू, असे जे 8 बिंदू आहे त्याचा एक शान होतो, असं सांगितलेलं डायरेक्ट. म्हणजे स्टँडर्डाइज झाले पक्क, असे जे 8 बिंदू होतील त्याचा एक शान होतो. ह्याच्यावर ते बिंदूचं प्रत्येक 50 सॅम्पल घेऊन स्टँडर्डाइज करणं वगैरे सगळंच वाचून गेलं. म्हणजे किती क्वांटिटी होती, म्हणजे यांनी किती सॅम्पल घेऊन ते ठरवलं असेल सगळं, म्हणजे ते काय सगळंच प्रश्न. आणि ह्याच्यामुळे असं झालं की कुठेही आम्हाला ते जाऊन म्हणजे निर्भयतेने सांगता येऊ लागलं की बाबा एक बिंदू म्हणजे 0.5 ml. त्याच्या अगोदरही म्हणजे ही कन्सेप्ट होती थोडी थोडी की एक बिंदू म्हणजे 0.5 ml येतं बाबा असं. पण हे याला एकच शास्त्रीय आधारच मिळाला बाबा आता, म्हणजे काय तुमचं उरलंच नाही दुसरं कोणी येऊन सांगण्याचं काही. हा मग याचं मग पुढे आम्ही ते कॅल्क्युलेशन केले सगळे. म्हणजे मग आयुर्वेदिक फॉर्म्युलर ऑफ इंडियामध्ये, आपलं मायक्रोफोन म्यूट करा. हॅलो, आपलं मायक्रोफोन म्यूट करा. मग आता 8 बिंदू म्हणजे एक शान आलं. तर असं आहे की एक शान म्हणजे 4 माश आहे. आणि आयुर्वेदिक फॉर्म्युला ऑफ इंडियामध्ये असं सांगितलं की जेवढं तुमचं वेट मध्ये मान आहे तेवढंच तुम्ही ml मध्ये पण घेऊ शकता. मग एक शान मध्ये 4 माश आले म्हणजे ते 4 ग्रॅम झाले आणि तेच इक्वल टू 4 ml झाले. म्हणजे ते 8 बिंदू म्हणजे 4 ml झाले तुमचे. म्हणजे 4 ml म्हणजे 8 बिंदू म्हणजे डायरेक्टली 0.5 ml होतं, त्याला डिवाइड केलं. एक बिंदू म्हणजे तुमचा 0.5 ml. हे सगळं थीम आहे थिसिसचा, याच्यातच सगळा थिसिस तयार झालाय एका स्लाइड वरती, एका सूत्रावरतीच त्या. आणि मग एक ड्रॉप म्हणजे 0.05 ml आहे, ते आयुर्वेदिक फॉर्म्युला ऑफ इंडिया मध्ये दिलंय. म्हणजे 10 ड्रॉप म्हणजे 0.5 ml. म्हणजे एक बिंदू म्हणजे 0.5 ml म्हणजे 10 ड्रॉप असं त्याचं कॅल्क्युलेशन येईल. आणि एक बिंदू म्हणजे 10 ड्रॉप म्हणजे 0.5 ml असं ते स्टँडर्डाइज त्याची क्वांटिटी आली. म्हणजे स्टँडर्डाइज डोस इमर्शन असायचा एक बिंदू बरोबर 0.5 ml. मग आम्ही ही पायलट स्टडी केली बाबा, हे तेव्हाच दिलेलं प्रमाण आहे, आता येईल का नाही. आता तुम्ही करून बघितलं तर प्रत्येकाचं कमीत कमी 0.5 ml तर येईलच येईल, मिनिमम येईलच 0.5 ml. आणि प्रॅक्टिस करायलाही ते रिलेव्हंट आहे, फिजिबल आहे, इफेक्टिव्ह आहे. मग ही पायलट स्टडी झाली, मग त्याच्या रेफरन्सने आम्ही मग ओरिजिनल स्टडी डिझाईन केली 5 ml. मग आता एकदा असं झालं, आता नंतर आमची परीक्षा चालू होती तेव्हा एक जामनगरला एक रसशास्त्र डिपार्टमेंटमध्ये गालिब सर म्हणून आहे, ते प्रोफेसर वगैरे आहेत तिथे, त्यांचा काहीतरी स्टडी चालू आहे, त्या बिंदूवरती काहीतरी काम करतायत. तर त्यांना कुठून तरी माझं नाव कळालं होतं किंवा आमचे कोट्टाकडचे सर तिकडे गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचा एक स्टुडंट याच्यावर काम करतोय. तर ते म्हणे मग त्याच्याशी मला बोलायचं. मग ते बऱ्याच लोकांशी बोलले ते बिंदूबद्दल. मग त्यांचा फोन आला, ते म्हणे आपने कैसा किया है बोले. बोला वो ऐसा कोटेशन है उसमें से आया है डायरेक्ट, मैंने कुछ किया नहीं उसमें से. बोला 30 सैंपल लिए था हमने, उसमें से वो एक बिंदु करके देखा हमने, वो 0.5 ml आया.
तो बोले वो आपने जेन्युइनली किया था क्या? बोला जेन्युइनली किया था, उसमें क्या है, वो कार्पास तेल से किया था हमने. तर ते म्हणे मी एरंड तेलाने केलं म्हणे, माझा 2.5 ml आला म्हणे एक बिंदू. अरे बापरे म्हटलं, म्हणजे ते नवीनच माहिती काय लागली आता मला. नंतर ते म्हणले मी तीळ तेलाने केला, माझा काहीतरी 0.7 ml आला म्हणे, आणि कॅपॅसिटीने केला म्हणे मी तसं 0.5 ml. म्हणजे वेगवेगळ्या तेलाचे वेगवेगळे बिंदू येतात म्हणे. बापरे म्हटलं असं आहे का? बोला ये इतना सब आप स्टैंडर्डाइज करके क्या पाओगे? बोला आप ऐसा बोलेंगे कि एरंड तेल का बिंदू है 2.5 ml है, और तिल तेल का इतना है असं, इससे आप क्या प्रूव्ह करेंगे बोला. आणि दुसरे त्यांनी एरंड तेल तिळ तेल जे ते क्रूड करून बघितलेत, आमच नाही वापरायचंच नाही, त्याच्यामुळे त्याची विस्कोसिटी ती कमी होऊन जाईल, ते एक मुद्दा होता. तरी पण त्यांनी ते षडबिंदू केला होता, त्याचाही काहीतरी 0.6 असं काहीतरी आलं होतं. असं त्यांनी ते 50-50 100-100 सॅम्पल घेऊन केलं होतं. हे सगळं ते उद्योग करत होते. आणि त्या चतुर्थीमध्ये पण त्यांनी हा केला होता, तुपाचं तेलाचं घेऊन ते काय ते व्हर्नियर कॅलिपर घेऊन ते डायमेन्शन हे सगळं 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 करून करत होते. म्हणजे एवढा बारीक बारीक ते सगळं चालू होतं. बोला इथं याच्यामध्ये म्हणलं असं होऊ शकतं तुमचं की तुम्ही 10 तेल घेणार आणि त्याला 10 बिंदू देणार, त्यात तुमचं काही आउटपुट काहीच नाही म्हणलं त्याच्यामध्ये. तुम्ही एक काही कन्व्हिन्सिंग लोकांना देऊ शकत नाही. दुसरं असं म्हणलं, हे 0.5 ml खाली तुम्हाला कधी आलेलं नाही, कुठंच नाही आलेलं कुठे. 0.5 ml जी हे दिले म्हणलं, तुम्ही त्या डेफिनेशन वरून आलं तर ठीक आहे, डेफिनेशन वरून जरी नाही आलं तरी एक बिंदू म्हणजे 0.5 ml घ्यायचा. त्याच्यामध्ये दुसरं त्याच्यामध्ये रेफरन्स असा येईल तुमची नॅझल साईज, व्हॉल्यूम या सगळ्या गोष्टीचा, आणि बाकीचा विचार करून ते 0.5 ml घ्यायचं. आणि समजा मी तुम्हाला 0.5 ml जरी दिलं, आता 10 ते 6 बिंदू अशी रेंज दिलेली आहे, म्हणजे 5 ml ते 3 ml. प्रॅक्टिकली असं दिसतं की 5 ml वापरता येत नाही, 4 ml पर्यंत तुम्ही वापरू शकता मॅक्सिमम डोस. म्हणजे 5 ml चा तो काही रिलेव्हन्स राहिलाच नाही आज. आणि जो शेवटचा जो 6 बिंदू आहे म्हणजे 3 ml, तर त्याच्याही आपल्याला कमीच सुरू करावं लागतं. 1.5 ml किंवा 2 ml असं सुरू करावं लागतं प्रॅक्टिकली. म्हणजे त्या वेळेच्या नुसार जे दिलेल्या गोष्टी त्या आता थोड्या रिवाईज झाल्या प्रॅक्टिकली. मग तेव्हा तुम्ही बिंदू 0.4 ml झाला, 3 ml झाला असं म्हणत काय अर्थच नाही. बिंदू 0.5 आहे तो ठेवा त्याला तसं स्टँडर्डाइज दिलेलं आहे. बाकीचे जे डोस ते फक्त रिवाईज करा. इकडं बिंदूला रिवाईज करून काय उपयोग नाही ना. म्हणजे तो प्रत्येक तेलासाठी वेगवेगळं सांगण्यात काय अर्थ नाही. आणि सूत्रात दिलेलं आहे बाबा, हे असे सगळे जे 8 बिंदू आहे ते मिळून 0.5 ml होते. आणि त्याचं स्टँडर्डायझेशन त्यांनी कसं केलं, काय केलं, त्याशी काही घेणं नाही. आणि तुम्ही वेगवेगळं करण्यात बसू नका. 0.5 ml घ्या. फक्त तुम्ही सांगताना एवढं सांगा की कार्पास स्थितीचे 5 ml पॉसिबल नाहीये, अणुतेलाचे 5 ml पॉसिबल नाहीये, घृतमंडाचे तुम्ही 5 ml करू शकता. असं तुम्ही वस्तू भेदाने सांगत राहा. मात्रा भेदाने नका सांगू तिथं, फक्त वस्तू भेदाने सांगत राहा. एरंड तेलाचे तुम्ही किती डोस देऊ शकता तेवढं सांगा. 0.5 ml ते तसंच कॉन्स्टंट राहू द्या. म्हणजे याच्यातून काही सिद्ध होणार नाही असं. मग ते नंतर त्यांना ते कोटेशन माहित नव्हतं शारंगरातलं, त्यांना ते सांगितलं. मग पण काही जरी झालं, किती बिंदू वेगवेगळे आले, हे सूत्रामध्ये असल्यामुळे त्याला काही वादच राहत नाही असं होतं. मग हे डोस कम्पॅरिझन आपण करून बघितले की त्याच्यामध्ये हे 5 ml 0.5 ml होतं, 4 ml 0.4 ml होतं, 0.3 ml 0.3 ml असं, म्हणजे 10 पट फरक पडत जातो सगळा. 10 पट मोर जास्त आहे ते. आणि दुसरा एक अशी कॉन्ट्रोवर्सी आहे की बाबा हे 3 ml जे आपण ते एकाच नाकात टाकले पाहिजे का डिवाइड केले पाहिजे. हे असं ते नेहमी जिकडं तिकडे गेल्यावर हे असं विचारलं जायचं की आपण हे डिवाइड करायचे बाबा. तर याचं असं आहे की बाबा म्हणजे टीकेमध्ये पण आहे आणि डायरेक्ट रेफरन्स पण आहे. हे शारंगरातले रेफरन्स आहे काही, नंतर इथं पण हा रेफरन्स आहे. प्रतिवर्षी त्यांनी सांगितलं की द्विबिंदू असं करायचं, 2-2 बिंदू असे टाकायचे असं सांगितलं. म्हणजे ते प्रत्येक नागपुरीत टाकायचे ते प्रत्येक आपल्याला. हे काही कॉन्ट्रोवर्सी नाही बाबा. 3, 4, 5 ml जे आपण ते प्रत्येक नॉस्ट्रिल मध्ये टाकायचं असं ते झालं. मग आता दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा राहतो की बाबा हे अष्टांग हृदय आणि संग्रहामध्ये 10, 8, 6 असं सांगितलेले, म्हणजे 5, 4, 3 ml झाले. पण बाकीचे जे सुश्रुत, शारंगर, चक्रस्थ, वंगसेन, भावप्रकाश याच्यामध्ये जो डोस आलाय तो 64, 32 आणि 16 बिंदू असा आलाय. म्हणजे झाले ते 32 ml, 16 ml आणि 8 ml. मग आता हे जो फरक आहे तो कशामुळे बाबा? म्हणजे 2 आचार्यांनी फक्त 5, 4, 3 ml असं सांगितलं आणि बाकीच्यांनी 32, 16, 8 ml सांगितलेले. मग हे कसं टाकायचं बाबा? मग आता हे 0.5 ml आहे बिंदू आणि त्याला शारंगराचा रेफरन्स आला, एक गोष्ट झाली आपली, डिसाईड झाली, फिक्स झाली. त्याला आता काही वादावादी नाही राहिली, आपल्याला परफेक्टली सांगता येतात. मग आता जेव्हा माझी व्हायवा होती परीक्षेची, आता ते असं होतं की त्रिवेंद्रमचे तिथून परीक्षक आले होते. ते म्हणे
मला ह्याच्या बाबतीत काही वाद नाही बाबा, मी ह्याच्या बाबतीत तयार आहे तुझं म्हणणं. बिंदूचं मिसइंटरप्रिटेशन झालं, बिंदू 0.5 ml आहे, तुम्ही 0.5 ml घेतलं. त्याच्यामध्ये आम्ही असं केलं होतं याच्यात काही व्हॅरिएशन कशामुळे, 32 डिस्पॅरिटी कशामुळे, याचं आन्सर प्रोसिजर मध्ये आहे बाबा, की बाबा हे जे डोसची कन्सेप्ट ती इंटरकनेक्टेड आहे प्रोसिजर बरोबर. हे दोघांचा जर एकत्रित विचार केला तर तुम्हाला डोसच्या कन्सेप्टचं उलगडा होऊ शकेल. आता हे पुढे सांगतो मी तुम्हाला. अगोदर ह्याचं जे पूर्वकर्म आहे, म्हणजे आपलं पूर्वकर्मामध्ये जे स्वेदन आहे त्याचं जास्त काही महत्व नाही आहे एवढं नसल्यामध्ये. थोडंसं स्वेदन जरी झालं पूर्वकर्मामध्ये तरी काही हरकत नाही. त्याला स्वेद उत्तम अंग वगैरे असं आले, म्हणजे हस्तस्वेद वगैरे एवढंच आलंय. नंतर दुसरं आलं ते पोझिशन. आता ह्या चित्रामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या पोझिशन आल्या इथं. कुठं सगळंच हेडलो आहे पण वेगवेगळ्या पोझिशन आहेत सगळ्याच. तर याच्यामध्ये असं लक्षात ठेवायचं की ह्या पोझिशनसाठी काही स्टँडर्ड अँगल नाही आपल्याला, की 30 डिग्रीमध्ये तुम्ही वळवा, 40 डिग्रीमध्ये ठेवा, असं तिथे प्रकार केले जातात. बस्तीसाठी 15 डिग्रीचा अँगल, इथे 40 डिग्रीचा अँगल असं आहे. तर जसं तिकडे हिप साईज वरून तो अँगल बदलत जातो, तसा इकडे आपल्या नेकच्या लांबीवरून तो अँगल बदलत जातो. एखादी मान खूपच छोटी असेल तर ते अँगल लगेच ऑटोमॅटिकच 40 होऊन जाईल. एखादी लांब मान असेल ना, तो तर तुम्ही किती खाली कपडा ठेवला, तर खूपच कपडे ठेवा लागतात तेव्हा तुमचा तो अपेक्षित अँगल येतो. तसं ते बदलत जातं. मग एक तर प्रिन्सिपल फक्त एकच ठेवायचं की हे जे नाकाचं टोक आहे ते आपलं रूफला फेसिंग पाहिजे व्यवस्थित, तेवढंच ठेवायचं. हे पूर्ण रूफला फेसिंग पाहिजे आणि प्रविलंबित शिर असं पाहिजे. ऍक्च्युली जे आपण नुसतीच हेडलो पोझिशन जी करतो त्यापेक्षा जे प्रविलंबित शिर जो आहे तो, ती पोझिशन मला जास्त योग्य वाटते. म्हणजे आता ह्या मागच्या चित्रांमध्ये दाखवली होती त्याच्यामध्ये ही पोझिशन जर जास्त थोडी स्पेसिफिक आहे, म्हणजे थोडंसं हे लटकलेलं पाहिजे थोडंसं हेड असं. हा, तेव्हा ती पोझिशन प्रॉपर येते. नुसतीच हेडलो ठेवून आणि जो अँगल करून ते जमत नाही. जे ते लटकेल तेव्हाच ती पोझिशन प्रॉपर येईल बाबा. बाकीच्या ह्या पोझिशन फक्त काय असं चित्र दाखवण्यासाठी असे, पण ही ऍक्च्युली सायंटिफिक थोडी ही येते. म्हणजे आणि असं दिसलं आम्हाला की बाबा ह्या पोझिशन मध्ये थोडे जरी बदल झाले ना तर कफाच्या प्रमाणामध्ये लगेच फरक पडतो. म्हणजे सुरुवातीला अशा काही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, पण नंतर जसं जसं आम्ही प्रोसेस करत गेलो, अरे आता थोडा कमी होता कफ, आता एकदम जास्त कसं काय आला. म्हणजे पहिल्या डोसला कफ आम्ही दिला तो जास्त यायला पाहिजे, पण तो दुसऱ्या डोसला जास्त आला. तर बाबा काय बदल झाले, मग ते पोझिशन थोडे जरी बदल झाले यामध्ये तर ह्या कफ शोधनामध्ये खूप फरक पडतो. तुमचं ते औषध प्रॉपर साईटला पोहोचणं ह्या फक्त तुमच्या पोझिशनवर डिपेंड आहे. ते रूफला फेसिंग असणं आणि समजा आपला जर समजा हा पलंग आहे त्याच्यात प्रविलंबित ते करायचं असेल म्हणजे तो खाली आला पाहिजे, पण आपलं ते याच्यावर तसंच राहतो, तो हेड तसंच राहतं. आपण इकडं थोडं उंच करतो आणि असं करून त्याला प्रविलंबित करतो, पण त्याच्यापेक्षा अशी जर आली पोझिशन तर अजून चांगलं आहे. नंतर आहे की बाबा हे गरम पाण्यामध्ये ते गरम करून घ्यायचं, मग आपण स्टीमवरही गरम करू शकतो डायरेक्ट. नंतर इतकंच गरम ठेवायचं. दुसरं असं असतं की टेम्परेचर किती ठेवायचं, फक्त एवढंच म्हणजे काटा मोडणं असं जे आपण म्हणतो त्याला, किंवा मग बॉडी टेम्परेचर झालं पाहिजे, बस एवढंच ठेवायचं. म्हणजे बाकी त्यालाही असं म्हणतं की चांगलं करायचं, एवढं थर्मामीटर एवढं ठरवायचं, तसं काही नाही. ते काळानुसार ते वेगवेगळे टेम्परेचर येईल. नंतर ह्याला असं आहे की ते एवढं तुम्ही डोस आहे तो सिरिंजने घ्यायचा, आपली 2 cc ची सिरिंज आहे ती घ्यायची. आता मी जेव्हा ते पहिल्यांदा बिंदू मोजला होता तेव्हा किती आले बाबा, हे पटकन मोजायला तिथं 10 घेतले मी, ते 10 वेळेस करून. आता हे सगळं किती जमा झालं ते बघण्यासाठी मग पटकन पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेलो होतो, तिथून ते सिरिंज आणली आणि ते मोजलं होतं. मग ते 0.5 ml तसं आलं होतं. ती सिरिंज आम्ही पूर्ण आतापर्यंत वापरली होती ती. आणि दुसरं एक त्याला ग्रो करणं पाहिजे आपल्याला. एवढं जर 3-4 ml असं जर इन्स्टिल करायचं आहे तर ते ग्रो करणं पाहिजे. याला ड्रॉपरचा आणि नसचा काही संबंध नाहीये. हे सगळ्यात जिकडं तिकडं ते सगळ्या पुस्तकांमध्ये जिकडं तिकडं रिक्वायरमेंट इक्विपमेंट त्याच्यामध्ये ड्रॉपर वगैरे सगळं असतं. ड्रॉपरचा त्याचा काही संबंध नाही नसतं. ते ड्रॉपर म्हणजे नाकामध्ये औषध टाकण्यासाठी वापरायचं आहे आणि गोकर्ण आहे ते नस्य करण्यासाठी वापरायचं आहे. नंतर याचं जे इन्स्टिलेशन हा म्हणजे याचं सुश्रुतं खूप छान वर्णन दिलं, किंवा अद्रुत आणि अवयवच्छिन्न धार असं पाहिजे. जास्त जोरात नाही टाकायचं, पण धारही एक धार आली पाहिजे. एक धार यायचं म्हणजे कमीत कमी 2 ml मेडिसिन लागतं. असं ड्रॉपचा तर काही संबंध येत नाही. अवयवच्छिन्न धार म्हणजे आला की तुमचा ड्रॉपचा काही संबंध येत नाही. आता ही जुनी गोष्ट झाली, ड्रॉप हे असं त्याच्या पुढे काहीतरी आलंय आता असं. नंतर सुरुवातीला हे होतं खूप, म्हणजे आता तसं काही राहिलं नाही तिथं, म्हणजे ट्रेंड झालाय आता. म्हणजे कोट्टाकलमध्ये नसत्याची वेगळी प्रॅक्टिस आहे बाबा असं, म्हणजे फेमस आहे.
आणि क्वांटिटी एवढी पाहिजे की त्याचा फ्री फ्लो झाला पाहिजे मेडिसिनचा. म्हणजे याच्यात असं फ्री फ्लो असं याच्यामुळे लिहिलं की डीएनएस असतात बऱ्याच लोकांना, त्या डीएनएस मध्ये आपल्या रेग्युलर क्वांटिटी चालत नाही. म्हणजे 3 ml पर्यंत जरी गेलं तरी त्या नासाकले नावाचा जो प्रकार येतो त्या डीएनएस मध्ये लगेच दिसतो, लगेच कंजेशन वगैरे सुरू होतं, मग तुमचं सगळं नसते पुढे डिस्टर्ब होतं. त्याला थोडं व्याधीक्षम तर होईल, त्यात काही वाद नाही, पण जे सम्ययोग बाकीचे आहेत म्हणजे इंद्रिय लाघव वगैरे सुख स्वप्न प्रबोध ते आपल्याला मिळणार नाही जर तुमचे डोस प्रॉपर नाही गेले तर. जर त्याला डीएनएसचे वगैरे प्रॉब्लेम असतील तर तेव्हा तो काळजीपूर्वक डोस वापरायचा. आणि डीएनएस मध्ये नस्य करणं खूपच अवघड आहे. म्हणजे ते तुम्ही स्वेदन केलं तर मध्येच तो कधी ब्लॉक होईल, मध्येच तो उघडून जाईल, असे सगळे प्रकार होत राहतात. पण तरी जेवढा जमेल तेवढा कफ काढायचा, तो ब्लॉक राहतोच. म्हणजे एखाद्या वेळी पूर्ण एक साईड जी नाकाची ती पूर्ण बंद राहते, पण ती काही वेळाने ते उघडून जाईल. त्या पेशंटनुसार त्या डीएनएस नुसार तो प्रॉब्लेम आपण एक्सपेक्ट करायचा. सरांनी असा अनुभव सांगितलं की 6 महिने प्रतिवर्ष नसते हे रेग्युलर जर केलं डीएनएसचा प्रॉब्लेम सुटतो. ह्या सगळ्या डीएनएसच्या पेशंटला आम्ही जेव्हा नस्य करायचो सर 5-6 दिवस, त्यांचे प्रॉब्लेम नंतर कमी व्हायचे, पण नस्य करताना तो त्रास व्हायचा असं दिसायचं. नंतर ते खुश व्हायचे पेशंट, बाबा रेग्युलरचा त्रास व्हायचा तो कमी व्हायचा, पण नस्य करताना खूप त्रास व्हायचा म्हणजे आपल्याला. नंतर हे दुसरं असं होतं की नस्याचं धारण काल किती आहे. आपण म्हणतो ते 100 मात्रा आहे ऍक्च्युली, पण ते असं दिलंय की बाबा दुसरा एक रेफरन्स असा शाळांतरामध्ये असं सापडला की 5-7 शिवर मात्रा नस्यचे धारणे. आणि त्याच्यानंतरही पुढचा असा रेफरन्स मध्ये आला त्यांच्या की 100 मात्रा नंतर झोपायचे. म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर ते 100 मात्रा आहे पडून राहायचं. आणि हे जर तुम्ही इन्स्टॉलेशन करून नस्य द्रव्याची धारण मात्रा ही फक्त एवढीच आहे, 10-12 मात्रा एवढीच. तेवढीच करून 100 मात्रा त्याला ते 3-4 ml ते ठेवलं की ते पिऊन टाकणार. एवढा वेळ ते श्वास धरून ते ठेवता येणं शक्य नाही. आणि पोझिशन तुमची व्यवस्थित पाहिजे. जर तुमची पोझिशन चुकली तर कफाचं शोधन होणार नाही, ती वेगळी गोष्ट. दुसरी गोष्ट असं की जसं ते नाकातून गेलं तसंच ते बाहेर येईल नाकातून. ते प्रॉपर पोझिशन मध्ये नसल्यामुळं आणि एवढ्या कमी मात्रेत असल्यामुळं, कमी मात्राच ती पोझिशन द्यायची असल्यामुळं कदाचित 100 मात्रा त्या पोझिशन मध्ये ठेवलं तर ते तसं बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे ती पोझिशन व्यवस्थित येणं खूप महत्वाचं आहे, तरच तुम्ही ह्या मात्रा फॉलो करू शकता. घशात येतच, लगेच येतं घशात. असं इन्स्टिल केलं की धारच असते ना ती. तर आम्ही सुरुवातीला 100 सेकंद झोपायचो. 100 मात्रा म्हणजे जवळपास मिनिटभर करायचो. मग नंतर हे जसं एक रेफरन्स वेगवेगळे इंटरप्रिटेशन व्हायला लागले, मग आम्ही ते कमी करत गेलो प्रमाण. पण ह्याच्यामध्ये असं दिसलं आम्हाला कमी करताना 10-15 सेकंद. म्हणजे तुम्ही पटकन ती मसाज संपली पाहिजे तुमची. हस्तपाद ते मसाज झाली पाहिजे नसत्याच्या पश्चात्कारामधली, आणि त्याच्यातच ते झालं पाहिजे. पण ह्याच्यात पोझिशन जर तुमची बरोबर नसली तर असं आहे की ते तसं बाहेर यायचं. 100 मात्र थांबल्यावर कसं ते राहायचं, आतमध्ये सेटल व्हायचं, त्यामुळे ते तसंच बाहेर येत नव्हतं. पण हे लगेच नाकातून बाहेर येतं. त्याच्यामुळे मग पोझिशन मध्ये खूपच स्ट्रिक्ट राहावं लागलं, तरच हे मात्रा फॉलो करता आल्या. आता हे प्रोसिजर संपून टाकतो, मग त्याचं इंटरप्रिटेशन आपण उद्या बघू. ह्या डोस वेगळं कसं आहे. नंतर आहे की पार्श्वनिष्ठीवन करायचं. आवश्यक क्षयात असं सांगितलं. म्हणजे आतमध्ये तुम्ही जे औषध टाकलंय ते जर म्हणजे आपल्या स्टीवनाबरोबर ते त्याचा पिवळा रंग किंवा ते औषध येत राहील. याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मर्शनामध्ये औषधाची चांगली अशी गुळणीच येते बाहेर, आणि नंतर हळूहळू ते तेल कमी कमी होत जातं. म्हणजे ते पूर्ण तेल संपेपर्यंत आतमध्ये टाकलेलं बाहेर काढेपर्यंत ते निष्ठीवन करत राहायचंय, पार्श्वनिष्ठीवन करत राहायचंय दोन्ही साईडला. पार्श्वनिष्ठीवन करायचं नाही तर समोर जाऊन असं जर तुंकलं तर तसंच बाहेर येऊ शकतं. आणि जे ऍक्च्युअली जे इझिली जो कप बाहेर पडणार त्याचा अजून ते स्रोतच बंद होईल, कंजेशन होऊन जाईल. त्यामुळे ते साईडला करायचं. आणि दोन्ही ठिकाणी केल्यावर असं दिसतं की ते औषध व्यवस्थित पसरतं दोन्ही साईडला. तुम्ही जर एकाच पार्श्वला हे निष्ठीवन केलं तर असं दिसतं की त्या साईडला पेशंटला काहीतरी हलकं वाटत राहतं किंवा जड वाटत राहतं एका साईडला, असं होतं. त्यामुळे ते दोन्ही साईडला करायचं. वामगुपशी वगैरे नाही सांगितलं, नाही. नंतर हे केल्यावर त्याला ते आपण एका नाकामध्ये इन्स्टॉल केलं, नंतर हे बंद करून दुसऱ्या नॉस्ट्रलमध्ये इन्स्टॉल करायचं. त्याला ओढायला लावायचं, उच्चिंगन करायला लावायचं, मग ते आतमध्ये पसरतं औषध. मग हे 15-20 सेकंद झाले की त्याला पार्श्वनिष्ठीवन करायला लावायचं. हे ऍक्च्युली व्हिडिओ नाही याचा, म्हणजे काय गरज म्हणजे करत राहायचं त्यामुळे. आणि व्हिडिओचा काही स्टँडर्ड व्हिडिओ अवेलेबल नाही असे, कारण की ते ड्रॉप्स मध्ये सगळं जे व्हिडिओ आहे ते सगळे. त्याने व्हिडिओ आम्ही काही केला नाही तयार.
आणि मग नसल्यानंतर स्वेदन जास्त करायचं. म्हणजे असं श्लोकामध्ये सांगितलंय की कृतेच स्वेदयत भूय आकर्षेच पुन्हा पुन्हा. म्हणजे केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात स्वेदन करायचं आणि ते पुन्हा पुन्हा निश्चिवन करायचं. असं ओढायला लावायचं पेशंटला, म्हणजे खाकरून थुंकावं असं ओढून, असं करून मग खाकरून थुंकायचं, तरच ते आकर्षण होईल त्याचं आणि ते थुंकलं जाईल. स्टीवन खूप अशा पद्धतीने करायचं. आणि असं की बाबा जर हे स्नेह आणि श्लेष्मा एकत्र आलाय, तो स्वेदनामुळे थांबत नाही, तिथं कंजेशन होत नाही. हे स्वेदनाचं खूप महत्व आहे. त्याच्यानंतर म्हणजे बारीक बारीक गोष्टी खूप महत्वाची. पोझिशन तुमची, किती वेळ तुम्ही त्याला झोपवणार, कशा पद्धतीने स्वेदन आम्ही किती वेळ देतो, जोपर्यंत कफ येत राहतो तोपर्यंत ते स्वेदन देत राहणार. हा, नाडी स्वेदन, हस्तपाद स्वेदन भुये असं सांगितलेलं आहे. आणि असं आहे की काही काही पेशंटला एक इन्स्टिट्यूशन झाल्यावर अर्धा तास स्वेदन करावं लागतं. हे स्वेदन करायचं, मग तो ते कफ जमा होणार, मग ते थुंकणार, परत स्वेदन करायचं, तो कफ जमा होणार, थुंकणार. हा, इथे मोकळेपर्यंत नाही, आपल्याला डायरेक्टली कफ दिसतो ना समोर, थुंकताना त्याच्या आपल्याला कळतं की असं हेवी मोठी कफ जातोय, नंतर ती कमी कमी होत जाते, एवढं आपल्याला स्पष्ट दिसतं. तेवढ्याच त्या प्रमाणात दोष दिसतात आपल्याला जाताना. हे टाकल्यावर नंतर जर पहिलं स्वेदन केलं ते इतक्या मोठ्या प्रमाणात हे पडतं. ऍक्च्युली मी मग ही गोष्ट जी आता ही सांगणार कसं, कन्व्हिन्स कसं करणार, हे ते सम्यक लक्षणं जे पुस्तकामध्ये दिलेत ते दिलेत, पण हे असं असं होतं प्रॅक्टिकली, ह्याचं काही हेच नव्हतं. मग सम्यक लक्षणाच्या असेसमेंटमध्ये मी नेचर ऑफ कफ शोधना म्हणून एक नवीन पॅरामीटर ट्राय केलं थेसिस मध्ये. मग त्याच्यामध्ये त्याला 4 स्कोर दिले होते. असं दिलं होतं की औषधाचं इन्स्टॉलेशन केल्यानंतर स्वेदन न करता कफ स्ट्रीम मध्ये जातो, असा म्हणजे धारेमध्ये जातो, तर त्याला म्हणजे हायस्ट स्कोर केला होता. नंतर औषध इन्स्टॉलेशन केल्यानंतर स्वेदन केल्यानंतर जर कफ स्ट्रीम मध्ये जात असेल, कधी कधी असं होतं की औषध इन्स्टॉल केलं आणि ते बाहेर पडतं, त्याच्यासोबत एवढा कफ येत नाही, पण मग स्वेदन केल्यावर तो स्ट्रीम मध्ये कफ येतो. तर हे दुसरं पॅरामीटर केलं होतं. आणि तिसरं असं केलं होतं की हे 2 पॅरामीटर मी क्लासिकल डोस साठी केले, आणि दुसरे 2 जे स्कोर होते ते रुटीन डोस साठी होते. त्याच्यात असं होतं की औषध इन्स्टॉल केल्यानंतर तो स्कॅटर्ड येतो, असा स्फुटम मध्ये येतो, आणि दुसरा स्वेदन केल्यानंतर स्फुटम मध्ये येतो. तर हे 2 जे लक्षण आहेत ते आपल्याला रुटीन डोस मध्ये दिसतात. पेशंट आपला थुंकत राहतो फक्त, ऍक्च्युली असे धार अशी काही कफाची येत नाही. आणि ही सगळी प्रोसिजर करायला 1-1.5 तास असा लागतो. म्हणजे एक डोस जरी झाला आणि खूप कफ असेल तर 1 तास लागतो, असं आहे. पुढे त्याचे मग प्रोसिजर मध्ये बरेच अजून आहेत गोष्टी, म्हणजे धूमपान वगैरे आहे. उद्याच घेऊ सर. हेलो, ये कल चालू रखेंगे 6:15 बजे और परसों भी करेंगे, तो शायद ये पूरा हो जाएगा. हेलो. हा, उद्या सकाळी परत. इज एवरीबडी क्लियर? प्रार्थना कर लेंगे. आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि शल्यतंत्र प्रधानः शिष्येभ्यः शाश्वतोऽयं निखिल जनकृपा व्याप्त चित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिन्दम् प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनम् वैद्यवर्गो हि नूनम्. विलोप विलोप
कोणाचा इकडनं काही रिस्पॉन्सच नाहीये. हॅलो. चालू आहे ना खरं तर. ओके, हाँ ठीक है, फाइन. तो अभी रुकते हैं और कल सुबह 6:15 बजे फिर से मिलते हैं.